गेल्या 15 दिवसांपासून चिमूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह 10 डिसेंबर नागपुरातील बेसा येथील निर्जन स्थळी आढळला। या प्रकरणी धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे। ही संपूर्ण घटना नक्की काय झालेली आहे ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ही संपूर्ण घटना पाहूयात। अरुणा काकडे या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी होत्या। अरुणा या जनरल स्टोअर दुकान चालवत होत्या। 26 नोव्हेंबर रोजी दुकानासाठी काही सामान घेण्यासाठी नागपुरात आल्या होत्या। त्यानंतर अरुणा नागपूरच्या गांधीबाग परिसरात पोहोचल्या। दुपारी 12 वाजता अरुणा यांना पतीला फोन करून सामान घेऊन चिमूरला येण्यासाठी माहिती दिली होती। त्यानंतर महिलेचा फोन बंद झाला। संध्याकाळी होऊनही पत्नी घरी न परतल्याने पतीने तिचा शोधाशोध सुरू केली। पत्नी कुठेही न सापडल्याने पतीने चिमूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला। अखेर चंद्रपूर पोलीस दलाच्या सायबर सेलने तांत्रिक तपास करून महिलेच्या मोबाईलचा CDR काढला। यामध्ये चंद्रपूर पोलीस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेंद्र डाहुले यांचाही सहभाग असल्याचे संकेत मिळाले। नरेंद्र डाहुले याला नुकतेच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोराच्या गुन्ह्याची अटक केली होती आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। त्यात त्याने अरुणाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली। यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरच्या काही भागात कार फिरवली। कुठेही जागा न मिळाल्याने बेलतरोडी रोडजवळ वेळाहरी गावाजवळ जंगलात मृतदेह पुरल्याचे आरोपीने सांगितले। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। मृत महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहुले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते। दोघेही वर्गमित्र होते, तसेच त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही म्हटले जात आहे। 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते। दरम्यान या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू झाला होता। नागपूरमध्येही दोघांच्यात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपीने अरुणाचा गळा दाबून खून केला। तर अशी ही घटना घडली होती। महिलेचा मित्र असलेला पोलिसच तिचा मारेकरी निघाला। या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे। हत्या करणारा पोलीस आणि महिला हे एका शाळेत शिकले होते, त्यामुळे हे वर्गमित्र होते, पण त्यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू होते। या वादातूनच आरोपीने महिलेची हत्या केलेली आहे।